प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आपण आजच्या भागात तर पाहिलं की आता इकडे रविराज, पूर्णाजी आणि आता प्रतिमा या तिघांना सुद्धा आता बोलवून इकडे सायली अर्जुनने खूप महत्वाचे DNA रिपोर्ट दाखवलेत. पण त्यानंतर मग आता असा काहीतरी प्रकार घडलाय की या वेळेला मात्र आता इकडे रविराजांना अचानकपणे सायलीच्या ब्लड ग्रुपचं सत्य आठवल्यावरती त्यानंतर महत्वाचा काय खुलासा झालाय. सगळं सगळं आता सायली आणि अर्जुनने सगळ्यांना बोलवल्यावरती सायली अर्जुन सांगायला लागतात की मुळातच आम्हाला संशय आला होता ज्या वेळेला ब्लड ग्रुप हे करण्यात आला होता आणि त्यावेळेला प्रतिमा आत्यांना ब्लड सॅम्पल देण्यासाठी ज्या वेळेला प्रियाला म्हणजे तन्वीला तिकडे बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला तिने या सगळ्यासाठी नकार दिला होता. तिने ज्या वेळेला नकार दिला तेव्हाच आम्हाला संशय आला आणि म्हणून म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये तिला आता इंटरोगेट करायचं ठरवलं आणि धुळवडीच्या दिवशी ज्या वेळेला आपल्या इथे ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्याच वेळेला आम्ही हिचं ब्लड ग्रुप चेकिंगसाठी पाठवलं होतं. ते सुद्धा सॅम्पल बदलण्याचा हिने प्रयत्न केला होता. पण पण आम्ही या सगळ्यामध्ये हे सॅम्पल मात्र आता तिला बदलू दिले नाहीत. आम्ही ऑलरेडी एक सॅम्पल पाठवलेले होते आणि त्याच वेळेला तिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया चांगलीच घाबरलेली आहे आणि प्रिया आता सांगत आणि त्याच वेळेला सगळे सॅम्पल चेक केल्यावरती तिकडे आता पोलीस सुद्धा आलेले आहेत. मग त्यानंतर सायली आता सांगायला लागते, मुळातच ज्या वेळेला आम्हाला कळलं की हिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ ही आता तन्वी नाहीये. असं म्हटल्यावरती रविराजांना खूपच मोठा धक्का बसलाय आणि रविराज म्हणतात, काय बोलतोयस तू? हे कसं शक्य आहे? छोट्या तन्वीचा ब्लड ग्रुप हा तर आता AB पॉझिटिव्हच होता ना. आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो अर्जुन, हो तन्वीचा ब्लड ग्रुप होता ना AB पॉझिटिव्ह. पण तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह जरी असला तरी सुद्धा आता इकडे खऱ्या तन्वीचा ना, ही खरी तन्वी नाहीये. रविराजांना प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, बाबा बाबा माझ्या विरुद्ध तुम्हाला फसवण्यात माझ्या विरुद्ध तुम्हाला खूप खूप आता इकडे काहीतरी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. बाबा मीच तुमची तन्वी आहे. यावरती रविराज म्हणतात, मुळातच यासाठी या ब्लड सॅम्पलची खरंच किंवा ह्याची गरजच नव्हती ब्लड सॅम्पल एक चेक करायची. कारण मला खरंच वाटत होतं की ही माझी मुलगी नाहीये. अर्जुन म्हणतो, सिनियर अजून तर गेम खूप मोठा बाकी आहे. कारण काही झालं ना तरी सुद्धा आता इकडे अशी महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे की त्यानंतर अजून काही पुरावे हातात लागलेत. ज्या वेळेला आम्हाला समजलं की हे ब्लड सॅम्पल मुळातच आता इकडे हे म्हणजे तिचे AB पॉझिटिव्ह ब्लड आहे. मग त्यानंतर आम्ही आता दुसरं काम केलं. आम्ही DNA सॅम्पल चेक केले. मुळातच सायलीचे आई-बाबा म्हणून इकडे आलेले सदावती आणि सदाशिव आणि मैनावती हे दोघं जण यांची मुलगी आहे ना, बबली सदाशिव लोखंडे, ती दुसरी कुणीही नाहीये, तर ती म्हणजे ही तन्वी. यावरती रविराज म्हणतात, काय बोलतोयस तू? आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे इकडे अर्जुन सांगायला लागतो, हो. कारण आता सदाशिव आणि मैनावती यांचे सॅम्पल म्हणजे मैनावती आणि प्रिया या दोघांचे सॅम्पल ज्यावेळेला चेकिंगला देण्यात आले होते ना आणि त्याच वेळेला हे सत्य समोर आलं होतं. मग आम्ही प्रतिमा आत्या आणि प्रिया या दोघांचे सुद्धा आता सॅम्पल दिले होते. या दोघांचे सॅम्पल दिल्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारे आता ते सॅम्पल प्रतिमा आत्यासोबत मॅच झाले नाही, तर ते मॅच झाले मैनावतीसोबत त्याचे हे रिपोर्ट. असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया चांगलीच घाबरलेली आहे आणि त्यानंतर सायली सांगायला लागते, मुळातच आता इकडे सदाशिव आणि मैनावती यांना मारण्याचा प्रियाने प्रयत्न केलेला आहे. कारण आता तिने त्यांना एक जहरीलं इंजेक्शन देऊन त्यांना आता मारण्याचा जो प्रयत्न केला होता तो त्याच कारणासाठी. कारण सदा आणि मैना या दोघांनाच फक्त फक्त सत्य माहिती आहे आणि ते सत्य म्हणजे सदा आणि मैना खरी तन्वी कोण आहे हे सत्य किंवा ही खोटी तन्वी आहे हे सत्य.
हे सत्य आता माहिती असल्या कारणाने हिने आता त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केला होता, तो याच कारणासाठी. रविराजांना तर आता काहीच कळत नाहीये आणि त्याचवरती मग आता सायली सांगायला लागते, रविराज काका तुम्ही चिंता करू नका. लवकरात लवकर आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आपण लावून टाकायचा आहे. मुळातच आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता सध्याच्या घडीला आपल्याला अ, स सदा आणि मैना या दोघांना समोर आणल्याशिवाय खरी तन्वी कोण आहे हे कळणार नाही. रविराज सांगायला लागतात, "हे कसं शक्य आहे? म्हणजे मला खरंच काही कळायला मार्ग नाही, की हा सगळा काय प्रकार चाललाय? म्हणजे मी जितका विचार करतोय ना, तितका या सगळ्यामध्ये मी आता डुंबत चाललेलो आहे." असं आता ते म्हणायला लागतात आणि त्यानंतर मग आता इकडे डी रिपोर्ट सगळे रविराजांच्या समोर आणले जातात आणि त्यावेळेला सगळेजण जेव्हा डी रिपोर्ट पाहतायत, त्यावेळेला अर्जुन सांगतो, "आता खरा खुलासा सदा मैना यांच्या येण्यानंतर होईल. कारण काहीही झालं ना, तरीसुद्धा खरी तन्वीचं सत्य आता जर कोणी आपल्याला सांगू शकत असेल ना, तर ते फक्त सदा आणि मैना हे दोघं जण आहेत आणि त्याच कारणासाठी हे दोघं जण आपल्याला आता सत्य सांगू शकतील. बस त्या दोघांच्या येण्याची वेळ आता फक्त ठरली पाहिजे." असं म्हटल्यावरती फायनली आता मात्र सदा आणि मैना यांची वाट पाहत अर्जुन आणि सायली इकडे बसलेले आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा खुलासा होण्याची वेळ होते. इकडे आता पोलीस आलेले आहेत आणि अर्जुन सांगायला लागतो, की हिला पोलिसांच्या ताब्यात तर द्यायचं आहे. पण पण आता खरी तन्वी कोण आहे हे जाणून घेतल्याशिवाय नाही. रविराज सांगायला लागतात, "1 मिनिट अर्जुन, म्हणजे आता तू मला सांग ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सायलीचा पण आहे ना?" यावरती अर्जुन म्हणायला लागतो, "हो." आणि त्यावरती रविराज म्हणतात, "1 मिनिट थांब. सदा महिना येतील तेव्हा येतील. पण मला आता काही गोष्टी इंटरोगेट करायच्या आहेत." असं म्हणत रविराज प्रियाच्या इथे आलेले आहेत. त्यानंतर मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, "बोल, कुणाचं सॅम्पल आता घेऊन तू आली होतीस ते आता आम्हाला कळलंच पाहिजे." आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे प्रिया गडबडते आणि त्यावरती रविराज म्हणतात, "1 मिनिट, ही ज्या वेळेला माझ्याकडे आली होती ना, त्यावेळेला हिने आता सॅम्पल दिले होते आणि ते सॅम्पल आता होते म्हणजे तिने सॅम्पल म्हणजे तिने गाठोडं आणि त्यानंतर पायावरची खूण दाखवली होती. मग ही खूण." त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, "जी मुलगी असं खोटं बोलू शकते ना, ती मुलगी आता इकडे काहीही खोटं बोलू शकते. आपण या." आणि त्यामुळे ती सांगायला लागते, "हे तुळशीपत्र खोटं आहे." आता तुळशीपत्राचा विषय निघाल्यावरती सायली आता सांगायला लागते, "1 मिनिट, कशाबद्दल बोलताय तुम्ही?" त्यावरती रविराज सांगायला लागतात, "अगं असं काय करतेस? मुळातच हिला आता खरी तन्वी म्हणून ओळखण्याचं कारण आता हेच आहे ना, की ही आता हिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. शेवटच्या क्षणाला आता आम्ही ते तुळशीपत्र बघूनच हिला आता खऱ्या अर्थाने म्हणजे हे केली होती ना तन्वी म्हणून." असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते, "1 मिनिट, तुळशीपत्राची फूड आता हिच्या पायावरती कधीच नव्हती." आणि त्यावरती रविराज म्हणतात, "काय बोलतेस तू?" त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, "बरोबर आहे ना, हिच्यासारख्या मुलींना किती कठीण आहे तुळशीपत्राची खूण आता आपल्या पायावरती तयार करणं. मला माहिती आहे, की हिने ही खूण आता आपल्या पायावरती तयार केलेली असणार आहे आणि त्याशिवाय आता दुसरं काहीही नाहीये." असं म्हटल्यावरती मुळातच मात्र आता लगेचच इकडे रविराज सांगायला लागतात, "1 मिनिट सायली, तुमच्या आश्रमामध्ये कुणाच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती?" त्यावरती आता इकडे सांगायला लागते, "पूर्णाजी बरोबर आहे. तुझ्या आश्रमामध्ये ज्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण असेल ना, आणि तीच खऱ्या अर्थाने आता इकडे आमची तन्वी असणार आहे आणि त्याशिवाय दुसरी तन्वी कुणी असूच शकत नाहीये ना." असं म्हटल्यावर ती सायलीला 2 मिनिटं काय बोलावं कळत नाहीये आणि त्यावरती प्रिया आता गडबडते आणि प्रिया आता सांगायला लागते, आता सायली म्हणेल की आता हिच्याच पायावर तुळशीपत्राची खूण आहे आणि त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, "सायली खरंच तुझ्या पायावरती खूण आहे?" त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "हो, पण आत्ता ती खूण तुम्हाला दिसू शकणार नाहीये." आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते, "का गं?" त्यावरती सायली सांगायला लागते, "त्या दिवशी माझा पाय भाजला होता. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का? माझा पाय ज्यावेळेला भाजला होता ना आणि त्याच वेळेला ती खूण माझी पूर्णपणे त्या आता पूर्ण एका तव्याचा जो काही चटका बसला होता ना, त्या चटक्यामध्ये पूर्णपणे म्हणजे लपून गेली. आणि इतकंच नाहीये, तर आता तिथे फोड आला आणि ती खूण पूर्णपणे आतमध्ये दबून गेलेली आहे." आणि असं म्हटल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते, "किती खोटं बोललेल ही. खोटेपणाची हिने आता सीमा पार केलेली आहे. किती खोटं बोलशील सायली.
अगं इतकं खोटं बोलून तुला काय मिळणार आहे, असं म्हणत मात्र आता इकडे सायलीवरती प्रियाने असा काही आरोप केलाय की त्यानंतर सायलीला प्रेक्षकांनो कळायलाच काही मार्ग नाहीये की आता काय बोलू. आणि त्यावरती रविराज सांगायला लागतात, एक मिनिट, आपण या तुळशीपत्राच्या खुणेचं सत्य तर बघूनच घेऊया, पण त्या आपण या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ती जर का खूण पायावरती असेल ना, तर जरी सुद्धा आता मात्र त्या पायावरची खूण म्हणजे भाजल्यामुळे हे झाली असेल, तरी सुद्धा आपण ते डॉक्टरांना दाखवू शकतो. आणि डॉक्टरांना दाखवल्यावरती डॉक्टर आता खरंच इथे काही खूण होती का, नव्हती का, हे आपल्याला सांगू शकतात. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली थोडीशी गडबडले आणि रविराज काका हे करण्यापेक्षा जर का आता मीच खरी तन्वी असेल, तर मला वाटते आपण DNA टेस्ट केलेली काय वाईट आहे. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, ही गोष्ट जरा जास्त चांगली आहे, हिची DNA टेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेच जण या DNA टेस्टसाठी तयार झालेले आहेत प्रेक्षकांनो. इथे आता खूप मोठा विजय सायलीला मिळणार असतो. बरं त्यानंतर इकडे आता आपण सदा मैनाला बोलवूया प्रेक्षकांनो. इथेच खरा मालिकेचा टर्निंग पॉइंट आलेला आहे. सदा मैनाची मालिकेत एंट्री झाली. सदा मैनानी आता येत असतानाच इकडे आता सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. सदा मैना ही आता रविराजांना सांगणार आहेत, मुळातच ही ज्या वेळेला घरी आली होती ना, तेव्हाच तिने आम्हाला सांगितलं होतं की सायलीच खरी तन्वी आहे आणि सायलीचंच गाठोडं चोरून ही पळाली होती. आणि हे त्याचे पुराव्यासकट प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. आणि आता सायलीच खरी तन्वी यावरती शिक्कामोर्तब झाले.